नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कोकणात येत्या महिन्याभरात 20,000 कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामं सुरू होणार. नितीन गडकरी यांची घोषणा. शेतकऱ्यांना परराज्यात माल सहजपणे विकता यावा यासाठी फूड झोन सुरू करण्याचा केंद्राचा विचार. मुंबई मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयाची स्थगिती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 401 अंकांची उसळी. दिल्लीत बीटिंग द रिट्रीट या दिमागदार आणि नेत्रदीपक सोहळ्यानं प्रजासत्ताक दिन सोहळ्याची झाली सांगता. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचं पटकावलं अजिंक्यपद. आणि मेलबर्न इथं झालेल्या 20 षटकांच्या 2 वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यात भारतीय महिला आणि पुरुष संघाची ऑस्ट्रेलियावर मात. आता सविस्तर वृत्त. कोकणात येत्या महिनाभरात 20,000 कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामं सुरू होतील अशी घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन आज रत्नागिरीत निवळी इथं त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या रस्ते विकासासाठी येत्या 5 वर्षात 2 लाख कोटी रुपये देणार अशी घोषणा त्यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यात जयगड इथं नवं सागरी अध्ययन विद्यापीठ सुरू केलं जाणार असून त्यासाठी जागा आणि 50 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे अशी घोषणाही गडकरी यांनी केली. कोकणातून जाणारे सागरी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर केले जातील असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातील रस्ते आणि पर्यटन विकासासाठी प्रयत्न करू, तसंच रस्ते विकास निधीतला 1% निधी वृक्षारोपण आणि दुरुस्तीसाठी वापरला जाईल असंही गडकरी यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. पर्यावरणाचं संतुलन राखून कोकणात बंदर आणि पर्यटन विकास करणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कोकणाचं पर्यटन आणि पर्यावरण विकासासाठी राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात 5,000 हेक्टर क्षेत्रावर नवं जंगल निर्माण करून नवे प्रकल्पही सुरू केले जातील असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, माजी उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित होते. आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मुंबईत विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा या दृष्टीनं पंतप्रधानांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची सूचना सर्व केंद्रीय मंत्र्यांना केली आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून सुषमा स्वराज आज मुंबईत आल्या. सरकारनं जीएसटीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, विविध राज्यांमध्ये विजेचे दर एकसमान असावेत, भारतीय उत्पादनांसाठी निर्यातीवरचं अनुदान वाढवावं, लेखापरीक्षणासाठी जुने रेकॉर्ड्स ठेवण्याची अट शिथिल करावी, प्राप्तिकर 25% खाली आणावा अशा मागण्या लघु उद्योजकांनी यावेळी केल्या. शिक्षण आणि लघु बचत क्षेत्रांच्या प्रतिनिधींशीही स्वराज यांनी चर्चा केली. बचत सेवांच्या उत्पन्नावरील सेवा कराचा विचार करावा, टपाल विभागातल्या बचत योजना पुन्हा सुरू कराव्यात, LIC टर्म विम्याचा हप्ता कमी करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. याशिवाय वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक या क्षेत्रातल्या प्रतिनिधींनीही आपल्या मागण्या स्वराज यांच्यापुढे मांडल्या. या सर्व मागण्या वित्तमंत्र्यांकडे पोहोचवू असं आश्वासन स्वराज यांनी दिलं. या उपक्रमामुळेच जनतेच्या अपेक्षांचा अचूक अंदाज येत असल्याचं सांगत स्वराज यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. प्रत्येकानं दुसऱ्याच्या विचाराचा आदर करायला हवा असं सांगत बहुमतानं निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना न स्वीकारणं ही एक प्रकारची असहिष्णुताच आहे असं मत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं. मायर्स MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात 6व्या छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे. छात्र संसदेतल्या 7व्या सत्रात उत्पन्न आणि उत्पादन सुरक्षिततेतून शेतकऱ्यांचं भाग्य उजळेल काय या विषयावर ते आज बोलत होते. एका राज्यातला शेतीमाल दुसऱ्या राज्यात विकायला सध्या शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात. त्या कमी करण्यासाठी देशात एक फूड झोन करण्याचा सरकारचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार राजू शेट्टी यांना कृषी योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी यांना शेट्टी यांनी हा पुरस्कार समर्पित केला. मुंबई मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली असून 11 फेब्रुवारी 2016 पर्यंत हे दर जैसे थे राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात आज या संदर्भात सुनावणी झाली. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल न्यायालयानं
MMRDA आणि रिलायन्स कंपनीवर ताशेरे ओढले. या संदर्भात नव्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दर्शवली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून नवे निर्देश येईपर्यंत दरवाढीला स्थगिती मिळाली आहे. पुणे शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जपानी कंपनीबरोबर करार करून सुधारणा करण्यात येणार असल्याचं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या जपान दौऱ्याची माहिती दिली. पुणे शहराला निधी कमी पडू देणार नाही, पुण्याच्या विकासासाठी गुंतवणूक करायला जपानच्या कंपन्या तयार आहेत, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. जपानच्या दौऱ्यात जपान इंटरनॅशनल एजन्सी जायकाचे उपाध्यक्ष एरिगाकी हिदेतोशी यांच्याशी चर्चा करून पुण्यातील नदी सुधार प्रकल्पासाठी त्यांचे आभार मानल्याची माहिती बापट यांनी दिली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुढील 4 महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याची गरज पाहता जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखून ठेवण्यात आल्याची माहिती गिरीश बापट यांनी दिली. दरम्यान पाण्याची बाटली, दुधाच्या पिशव्या आणि शीतपेय यासारख्या पॅकबंद वस्तूंची विक्री शीतकरण खर्चाच्या नावाखाली छापील किमतीपेक्षा जास्त दरानं होऊ नये यासाठी दक्ष समित्या स्थापन केल्या आहेत, अशी माहितीही गिरीश बापट यांनी दिली. याला आळा घालण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज 401 अंकांची उसळी घेतली आणि तो 24,870.69 अंकांवर बंद झाला. जागतिक बाजारातल्या चांगल्या स्थितीचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावर जाणवला आणि या वर्षात पहिल्यांदाच आठवड्याच्या अखेरीला बाजार बंद होताना निर्देशांकानं उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 141 अंकांच्या वाढीसह 7,563 अंकांवर स्थिरावला. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानं मनात संमिश्र भावना दाटून आल्या आहेत. या पुरस्कारामुळे केलेल्या कष्टांचं चीज झालं, असं ज्येष्ठ वन्यजीवन चित्रपट निर्माते नरेश बेदी यांनी म्हटलं आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आज मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रांगणात ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या मुंबईत 14वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफ्ट सुरू आहे. त्यानिमित्तानं बेदी यांनी अनेक विषयांवर आपली मतं व्यक्त केली. बोधपटांना ऊर्जितावस्था यावी यासाठी दूरदर्शनची एक वाहिनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे. महोत्सवातले सिनेमे रसिकांना फिल्म्स डिव्हिजन, दूरदर्शन केंद्र, सोफिया महाविद्यालय आणि रशियन सांस्कृतिक केंद्र इथे पाहता येतील. सोलापूरचा स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश झाल्यानंतर सोलापूरकरांनी आनंदोत्सव साजरा केला. या योजनेत राज्यातल्या फक्त 2च महानगरपालिकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पहिल्या 20 स्मार्ट शहरांमध्ये सोलापूरला स्थान मिळालं आहे. भविष्यात सोलापूर शहराला देशातील अग्रगण्य शहर बनवण्याचा मानस अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसंच स्मार्ट सिटी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरावी अशी सामान्य सोलापूरकरांची अपेक्षा आहे. बँकिंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार वेगानं प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. सिन्हा यांच्या हस्ते आज 11व्या वार्षिक बँकिंग परिषदेचं मुंबईत उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. आधीच्या सरकारनं गेल्या 10 वर्षात एकाही नव्या बँकेला परवाना दिला नाही. आम्ही गेल्या वर्षभरातच 23 बँकांना परवाने दिले. आणखीही काही बँकांना आम्ही परवाने देणार आहोत. यामुळे बँकिंग क्षेत्रातल्या स्पर्धात्मकतेला वाव मिळेल, असं सिन्हा म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रशासनात खासगी कॉर्पोरेट बँकांप्रमाणे कार्यक्षमता आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयडीबीआय बँकेचा लवकरच कायापालट करू, असं सिन्हा यांनी सांगितलं. जगातल्या कायद्यांचा अभ्यास करून सर्वोत्तम दिवाळखोरी विधेयक आणलं जाईल, ज्यामुळे कररचनेत स्थैर्य येऊ शकेल, असं सिन्हा यावेळी म्हणाले. दिल्लीत राजपथावर होणारा बीटिंग द रिट्रीट हा भव्य सोहळा देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. विजय चौकात आज हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि देशाच्या 3ही सैन्य दलाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. Retreat was first held in 1950.
1950 पासून बीटिंग द रिट्रीट सोहळा साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचा समारोप सैन्य दलांच्या नेत्रदीपक संचलनानं होतो. या सोहळ्यात 15 लष्करी बँड सहभागी झाले होते. यंदा प्रथमच या संचलनात राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँड्सनी भाग घेतला. देशासाठी गौरव असलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी लष्करी बँड पथकं आणि पारंपरिक शास्त्रीय वाद्यांची जुगलबंदी अनुभवली. आपली विजयी घोडदौड कायम राखत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचं अजिंक्यपद मिळवलं आहे. या विजयाबरोबरच या जोडीनं सलग तिसरं ग्रँड स्लॅमही मिळवलं आहे. सानिया मार्टिना जोडीनं 7व्या मानांकित झेक जोडी आंद्रिया लावाकोवा आणि ल्युसी हराडोकाचा 7-6, 6-3 असा पराभव केला. या यशस्वी जोडीचा हा सलग 36वा विजय आहे. याशिवाय या स्पर्धेतल्या मिश्र दुहेरीत मात्र सानिया आणि क्रोएशियाच्या इवान डोजिंग या जोडीचा पराभव झाला. या उपांत्य सामन्यात एलिना वेस्नेना आणि ब्रुनो सोरेस जोडीनं सानिया डोजिंग जोडीचा 7-5, 7-6 अशा सेट्समध्ये पराभव केला. मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात आज भारतानं ऑस्ट्रेलियावर 27 धावांनी मात करून मालिका 2-0 अशी खिशात टाकली. भारतानं दिलेले 185 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघानं डावाची आश्वासक सुरुवात केली. सलामीनं आलेल्या फिंचनं नाबाद 74 धावा केल्या. पहिल्या गड्यासाठी फिंच आणि मार्शनं 94 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे 8 गड्यांच्या मोबदल्यात त्यांनी 157 धावांपर्यंतच मजल मारली. त्यापूर्वी भारतानं रोहित शर्मा 60 आणि विराट कोहलीच्या नाबाद 59 धावांच्या जोरावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 184 धावा केल्या होत्या. मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या महिला क्रिकेट T20 सामन्यात भारतीय संघानं अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेचं अजिंक्यपद पटकावलं. कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघानं हा विजय मिळवला. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 67 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतानं 5 चेंडू शिल्लक राखत बिनबाद 69 धावा काढून विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हवामान. विदर्भ कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 9.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 17, नागपूर 32 आणि 14, पुणे 32 आणि 11, औरंगाबाद 33 आणि 14, नाशिक 33 आणि 11, कोल्हापूर 33 आणि 18, रत्नागिरी 37 आणि 16, सोलापूर 36 आणि 17, अमरावती 32 आणि 16. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोकणात येत्या महिनाभरात 20,000 कोटी रुपयांची रस्ते विकासाची कामं सुरू होणार, नितीन गडकरी यांची घोषणा. शेतकऱ्यांना परराज्यात माल सहजपणे विकता यावा यासाठी फूड झोन सुरू करण्याचा केंद्राचा विचार. मुंबई मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयाची स्थगिती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 401 अंकांची उसळी. दिल्लीत बीटिंग द रिट्रीट या दिमागदार आणि नेत्रदीपक सोहळ्यानं प्रजासत्ताक दिन सोहळ्याची झाली सांगता. सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस जोडीनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचं पटकावलं अजिंक्यपद. आणि मेलबर्न इथं झालेल्या 20 षटकांच्या 2 वेगवेगळ्या क्रिकेट सामन्यात भारतीय महिला आणि पुरुष संघाची ऑस्ट्रेलियावर मात.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्या भारत भेटीत उभय देशांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार झाले. या अनुषंगानं भारत फ्रान्स यांच्या संबंधांचं बदलतं रूप आणि संभाव्य दिशा याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सुरेंद्र जाधव यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.